श्री स्वामी समर्थ महाराज. महाराज, माझा प्रणाम स्वीकार करा. श्री स्वामी समर्थ. महाराज, एक प्रश्न विचारायचा होता. महाराज, तुम्ही 16व्या वर्षी तुमची नाथपंथाची दीक्षा झाली आणि वयाच्या 24व्या वर्षी तुम्ही मार्गदर्शन करायला सुरुवात झाली. तर मला प्रश्न असा होता माऊली, तुम्हाला ही मार्गदर्शनाची प्रेरणा कशी मिळाली? आम्हा भक्तांपर्यंत पोहोचेल असं तुम्ही सांगाल का साध्या सोप्या भाषेत? बघा, भक्ती मार्गात तर मला लहानपणापासूनच आवड होती. कारण की ज्याप्रमाणे माझे आईवडील दत्तात्रय भगवान आणि नाथांची सेवा करायची आणि आमच्या घरामध्ये महालक्ष्मीचं पण अनुष्ठान होतं, तर पहिल्यापासून या भक्तीची आवड असल्यामुळे आईवडिलांना, तर ती आवड आमच्या घरच्यांना, म्हणजे जेवढे आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत सगळ्यांनाच होती. तर त्याच्यामुळं बोलतात ना, जसे घरचे वागतात तशी मुलंही वागायला लागतात. तर त्या पद्धतीने माझ्या आईची एक इच्छा होती, तर आमच्या घरामध्ये एखादा असा कोणतरी व्यक्ती घडावा की तो भक्ती मार्गामध्ये खूप मोठा व्हावा, ही माझ्या आईची इच्छा होती. आणि त्यांनी लोकांना मार्गदर्शन करावं आणि भक्ती मार्ग समजून सांगावा, ही माझ्या आईची स्वतःची इच्छा होती. कारण माझी आई मला सांगत असते आणि ती इच्छा माझ्या आईने जे माझे गुरु आहेत धनाजीनाथ बाबा त्यांच्यासमोर मांडली. त्यावेळी माझा जन्म पण नव्हता आणि त्यावेळेस माझे गुरूंचे गुरु पण होते संभाजीनाथ बाबा म्हणून. तर संभाजीनाथ बाबा म्हणाले, अरे धनाजी, अरे त्या बाईच्या मनात वेगळंच आहे, तू ओळखला असशील तर तिला एक भस्माची पुडी दे, त्याच्यातनं तिला पुत्रप्राप्ती होईल, म्हणजे मुलगा तिला अवगत होईल आणि तोही तो मुलगा आपल्याच मार्गात येईल, म्हणजे नाथ संप्रदायामध्ये. त्यावेळेस संभाजी बाबांचा हा शब्द होता बरं का. आणि मग गुरूंचा आदेश घेऊन माझे गुरु म्हणजे धनाजीनाथ बाबा त्यांनी एक नाथ संप्रदायामधून शंकराचं स्मरण करून, दत्त महाराजांचं स्मरण करून ती भस्माची पुडी माझ्या आईला दिली आणि बोले, ही भस्माची पुडी ग्रहण कर, तो मुलगा तुमच्या घरादाराचं नाव किंवा भक्ती मार्गामध्ये खूप पुढे जाईल. हा माझ्या गुरूंचा शब्द होता आणि माझे आईवडील तेच मला सांगत होते आणि आमच्या घरच्यांनाही सांगतात. ते आईवडील कधी खोटं बोलू शकत नाही. आताचे आईवडील तर मुलांना भक्ती मार्गात तर लावत नाहीत, कारण की 100%तनं 99% लोकांना भक्ती मार्ग आवडत नाही. कारण की हा कलीचा प्रभाव इतका मोठा आहे. तर आईवडील तर दूरची गोष्ट राहिली, तर आताचीच मुलं सेवा करायला मागत नाहीत, कारण वातावरण तसं आहे. तो बोलतात ना, पूर्वपुण्य असल्यामुळे आणि आईवडिलांची पण भक्ती थोर असल्यामुळे त्याच्यामुळं माझा जन्म झाला. काय काळ माझं खेळण्यातच गेलं. लहान मुलं तर काय खेळतात, शाळेत जातात, शिक्षण करतात, व माझं 10वीपर्यंत शिक्षण झालं. कारण की माझं मन शिक्षणापेक्षा भक्ती मार्गात जास्त लागत होतं. त्याच्यामुळं मला शिक्षणात एवढा इंटरेस्ट राहिला नाही. मी जास्त करून मग मला ग्रंथ पुराण याची आवड निर्माण झाली. मी पारायण करू लागलं नवनाथ भक्तिसारचे. मी एक 16 वर्षी पहिलं नवनाथ भक्तिसार पारायण केलं. पहिलं नवनाथ भक्तिसार पारायण केलं, त्याच्यानंतर गुरुचरित्राचे पारायण केले मी. तर ती आवड निर्माण झाली. थोडी नवनाथ भक्तिसारमध्ये थोडीफार क्लिष्ट भाषा, वाचन एवढं चांगलं नव्हतं माझं, खूप वेळ लागायचा मला वाचायला. पण मी बोलतात ना, सरळ आणि अनन्य भाव असेल ना नाथांवरती, तर तुम्ही पाय पसरून बसला ना खाली, किती तुमचे पाय दुखले, पाय बसरून बसला तरी ते पारायण पूर्ण करायचं. तर तशीच काय माझी अवस्था झाली. मी कधी एवढा वेळ बसलो नाही. मला 5-5, 6-6 तास लागायचे पारायण करायला, कधी कधी 8-8 तास लागायचे. वाचन एवढं चांगलं नव्हतं. आता ते पारायण करून करून करून
तर मग त्याची मला दिव्य अनुभूती येत गेली. आणि अनुभूती येत गेल्यावरती अरे बघा, मला गुरु शोधावे लागले नाही. बघा रामकृष्ण परमहंस काय म्हणाले, कमळ ज्या वेळेस फुलतं तर भुंग्याला आमंत्रण द्यायची गरज लागत नाही. भुंगा स्वतःहून चालून येतो. म्हणजे काय, बघा शिष्याला कमळाचं महत्त्व दिलेलं आहे आणि गुरूंना भुंग्याचं महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे गुरु स्वतः शोध करत शिष्याच्या येतात, कारण की शिष्याची ती तयारी पहिली ईश्वर करून घेतो. म्हणजे माझ्या इष्टदेवतांनी, मला माहीत नव्हतं, दत्त महाराजांची आमची उपासना होती, नाथांची होती, पण दत्त महाराज माझे भगवान श्री स्वामी समर्थच महाराज. त्यावेळी महाराज स्वामी समर्थ महाराज माहितीच नव्हती खरं बोलायला गेलं तर त्या पद्धतीने माझे गुरु माझा शोध घेत आले. म्हणजे आमच्या जवळच होते, पण माझ्या गुरूंना काय वाटलं काय माहिती, हा काहीतरी करू शकतो भविष्यामध्ये भक्ती मार्गामध्ये. तर त्यांनी काय माझ्यामध्ये पाहिलं मला पण माहिती नाही. काय माझं पूर्वपुण्य पाहिलं, या मला ती भक्ती मार्गातली आवड, माझी श्रद्धा आणि अनन्य भाव माझा नाथांवरती दत्त महाराजांवरती पहिल्यापासून, लहानपणापासून. आणि त्याच्यामुळे मग गुरूंनी जे पाहिलं, तर मीही माझ्या गुरूंना प्रश्न केला. मी माझ्या गुरूंना मामा म्हणून हाक मारतो पहिल्यापासून, कारण की लहानपणापासून मी माझ्या गुरूंच्या अंगाखांद्यावर खेळलेला व्यक्ती आहे. मांडीवर बसायचो, ते मला जेव घालायचे, आम्ही एकत्र ताटात पण अन्न खाल्लेलं आहे अनेकदा, कारण की त्यांच्या जवळच राहिलेलं, मोठं झालेलं. आणि त्यावेळेस माझ्या गुरूंना मी सांगितलं, मला नाथसंप्रदाय दीक्षा घेतली. अज्ञान होतो मी, मला नाथसंप्रदाय दीक्षा घ्यायची आहे, मला गोरक्ष शक्ती पाहिजे. बघा लहान असल्यामुळे माणसाला समजत नाही, तर असे शब्द निघून जातात. त्याला असं नसतं बाळा बोलले, गोरक्ष शक्ती पाहिजे, मग तुला हे पाहिजे. आपल्या मनात असं घडत नाही. तुला नंतरून मी समजून सांगेल गोष्ट. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यावेळेस माझं वय एक 15-15.5 असेल. आणि 16व्या वर्षी माझे गुरु मला गाणगापूरला घेऊन गेले. तिथं मला संगमामध्ये आंघोळ घातली, डोक्यावर हात ठेवला माझ्या, आणि काय त्यांनी क्रिया केली मला माहिती नाही आहे शक्तीची. तिथून मग आम्ही काही तीर्थक्षेत्र केले. तिथनं आम्ही पंढरपूरला आलो. पंढरपूरला आल्यावरती मला कैकाडी महाराजांचा मठ आहे तिथे, त्या मठामध्ये मला गुरुदीक्षा झाली. तिथे मला गुरुमंत्र झाला. आणि तिथे मला तुळशीची माळ माझ्या गळ्यामध्ये माझ्या गुरूंनी धारण केली. अगोदर मला गुरुमणी दिलता. माझी गुरूंनी अनेक परीक्षा पाहिली लहान असून पण, नक्की हा मांस मच्छी खातो का, नक्की हा नियम पाळतो का नाथ संप्रदायाचे, याची वासना त्याच्यावर जाते का, म्हणजे अनेक गोष्टींवरती त्यांनी परीक्षा बघितली माझी काही दिवस. ठीक आहे, त्यांनी बघितला हा सगळ्या गोष्टींवरती मात करू शकतो. मग तिथून मला दीक्षा झाल्यावरती काय काळ माझ्याकडनं सेवा करून घेतली, नाम करून घेतले, काही साधना करून घेतल्या, काही जप करून घेतले त्यांनी, काही जप सांगितले तेही माझ्याकडनं करून घेतले. बघा आपल्याला स्वतःला काही करता येत नाही, ही गुरुकृपाच असावी लागते आणि गुरुच आपल्याकडनं करून घेतात. म्हणून गुरु सानिध्य खूप महत्त्वाचं आहे. असा शिष्य घडू शकत नाही आणि तुम्ही स्वतंत्र अध्यात्म काढू शकत नाही, नाहीतर नंतरून मग त्याचा घातपातच होतो. प्रत्येक गोष्टीला आधार असतो. बघा ज्यावेळेस आपण आपली मुलं शाळेत घालतो त्यावेळेस आपण स्वतः तर शिकवायला जात नाही, त्याला टीचरच लागतात किंवा सर टीचर काय म्हणतात त्याप्रमाणे त्या पद्धतीने मुलं शिकतात. समजा कोणाला कलेक्टर बनायचं असेल, कोणाला IPS बनायचं असेल, त्या फील्डमधलाच व्यक्ती पाहिजे त्यांना शिक्षण देण्यासाठी. अनेक क्लासेस असतात तरच ती मुलं शिकतात. तसं भक्ती मार्गात पण तुम्हाला गुरूंचा आधार लागतो, म्हणजे आध्यात्मिक गुरु पाहिजे तुम्हाला, तरच तुम्ही भक्ती मार्गात पुढे जाऊ शकतात, अन्यथा जाऊ शकत नाही. आणि तरच तुम्हाला दैवशक्ती कळायला जाते आणि त्याची दिव्य अनुभूती यायला लागते. आणि ते पण गुरुकृपेनेच बरं का, आपल्यात काही सामर्थ्य नसतं, हे कधी पण लक्षात ठेवा तुम्ही लोकांना. आणि माझ्यावरती गुरुकृपाच झाली, कारण की पहिल्यापासून माझे गुरु माझ्यावर प्रेम करायचे,
त्यांच्या मुलांसारखे मला मानायचे. कारण की आमचे गुरु आमच्या घरी येत असायचे. बोलतात ना, पहिल्यापासून साधू संतांची आम्हाला आवड असल्यामुळे पहिलं आमच्या इकडे आम्ही तिकडे राहायचो. रेतीबंदर कळव्याच्या अलीकडं आहे, त्या ठिकाणी लहानपणी आम्ही राहायचो. त्यावेळेस माझे गुरु आमच्या घरी येत असायचे, अनेक साधू संत येत असायचे. आणि तिथे एक दत्त महाराजांचं मंदिर आहे, तिथं सप्ताह भरायचा 7 दिवसाचा. त्यावेळी वारकरी संप्रदायातली लोक यायची, भजन कीर्तन मला तर खूप आवडायचं. मी त्यांच्याकडेच असायचो, तिथेच झोपायचो, त्यांच्या संगतीत जेवायला जायचो. कीर्तन, देवाची द्वारी, युवाक्षणवरी हे सगळं त्यांच्याकडनं शिकलो मी. एवढं शिकता आलं ना श्लोक मंत्र त्यांच्या वारकरी संप्रदायामधले, पण काही 1-2 गोष्टी होत्या. तिथले कीर्तनकार महाराज होते, आता बराच काळ गेला, त्यांनी मला ते शिकवल्या. मला आवड पण होती. हरिपाठ असला संध्याकाळी तर जायचो, मस्त कीर्तनात आम्ही नाचायचो. काय ते कीर्तन एवढं बरं वाटायचं. तर मला वारकरी संप्रदाय तसं बघायला खूप श्रेष्ठ आहे. आणि त्या भजनात जर तुम्ही उभे राहिलात ना, त्या कीर्तनात उभे राहिले, एवढं मानसिक आत्मिक समाधान मिळतं ना, तुम्ही विचार पण करू शकत नाही. आणि ते मला मानसिक आत्मिक समाधान मिळायचं त्यावेळेस. पण बोलतात ना, प्रत्येकाचे गुरु ठरलेले असतात, प्रत्येकाचा मार्ग ठरलेला असतो, हे तुमच्या आमच्या हातात नसतं. त्यावेळेस तिथले एक इगतपुरीचे महाराज होते, ते म्हणालेले माझ्या आईला, अरे तुझा मुलगा मला देतेस का, मी याला घेऊन जातो आणि याला कीर्तनकार बाबा बनवतो. पण कसं आईचं मन असतं, लहान होतो मी, माझं वय 6-7 वर्षाचं होतं. तर आईचं मन असल्यामुळे आई बोली, नको रे बाबा, नाही मी माझ्या मुलाला देऊ शकत नाही. कारण वारकरी जेवढे असायचे, वारकरी साधक असायचे, 10-12 जण असायचे. ज्यावेळेस सप्ताह चालू असायचा, सकाळी काकड आरती व्हायची, हरिपाठ, कीर्तन, या सगळ्या गोष्टींना मी उपस्थित असायचो. आमच्या घरचे पण असायचे, सगळे वारकरी आमच्या घरी जेवायला यायचे. त्यांचे नियम ठरलेले असतात, आज याच्या घरी जेवायचं, उद्या त्याच्या घरी नाश्ता करायचा. पण बोलतात ना, एक सप्ताह पूर्ण काय महाराजांची कृपा, महाराजांनी आमच्या हातातून सेवा करून घेतली. जे वारकरी संप्रदायातले जेवढे साधू संत होते, 1 आठवडाभर आमच्याकडनं महाराजांनी सेवा करून घेतली. आणि त्यांनीही आम्हाला ती आज्ञा दिली, बाबा आम्ही 8 दिवस तुमच्याकडे आम्ही जेवायला. मग त्या पद्धतीने माझ्या आईने ते सगळ्यांना जेवू घातलं. तेही पुण्य आम्हाला लाभलं. अनेक वर्षानुवर्ष अन्नदान चालत असायचे. आमचे गुरु कायम आमच्याकडे येत राहायचे. अनेक साधू संत, मोठे मोठे बाबा, जे नागा संप्रदायामधले, आता आपल्याला हे नागा अनेक आखाडे कळाले. त्या काळामध्ये काय लहान असल्यामुळे फक्त दत्त महाराज आणि नाथ एवढंच समजायचं. पण आता या आखाड्यांची माहिती झाल्यामुळे कळायला लागले, बाबा हे साधू येत होते आपल्याकडे, त्यांचाही आशीर्वाद असायचा. ते बोलायचं, हा मुलगा तुझा खूप मोठा होणार आहे अध्यात्म मार्ग, कारण की ते आपल्याकडे बोट दाखवत राहायचे. पण त्यावेळेस काय कोणाला कळत नसायचं, अरे नक्की मोठा होईल का भलतीकडे जाईल. पण त्यांची जी सिद्ध वाणी होती ती खरी ठरली. आणि खरी ठरल्यामुळे तर माझ्या गुरूंनी मला 16 वर्षे दीक्षा केली नाथ संप्रदायाची बरं का. नाथ संप्रदाय सूत्र माझ्या गळ्यात घातली आणि म्हणाले, आजपासून तुझे हे नियम आहे, ह्या नियमाचं पालन करायचं, परत परत मी तुला सांगणार नाही. आणि नियम असे, बाई बाटली याच्यापासून लांब राहायचं, मांस मच्छी, इतरांबद्दल आदर करायचा. एखादा जर त्रास द्यायला लागला, पहिल्यांदा ऐकायचं, दुसऱ्यांदा ऐकायचं, पण तिसऱ्यांदा त्याचा विरोध करायचा. माझ्या गुरूंचं स्वतःचं म्हणणं होतं, कारण हे कलियुग आहे. ठीक आहे, तशी आज्ञा. मग त्या पद्धतीने सगळ्या गोष्टी झाल्या आणि हळूहळू वर्ष वाढत गेले. आणि बोलतात ना, की वेळ आल्यावर भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला भेटतात. डोंबिवलीत मी वयाच्या 16 वर्षी आलो. किती आलो? 16व्या वर्षी. जिथं रेतीबंदरला राहायचो कळव्या ठिकाणी, तिथनं आम्ही 16 वर्षी डोंबिवलीमध्ये फ्लॅट घेतला, तिथं आम्ही राहायला आलो. तिथून पुढे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आम्हाला कळाले. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ काही माहितीच नव्हतं, खरं बोलायला गेलं तर. म्हणजे दत्त महाराज आहेत बघा, त्यांचा भक्त ते कसे त्यांच्या जवळ घेतात. माझ्या गुरूंना पण माहिती नव्हतं हा स्वामी भक्त होणार आहे म्हणून. पण माझ्या गुरूंचा आशीर्वाद, माझ्या गुरूंचा शब्द होता, ते बोले कधी दत्त महाराजांचे चरण सोडायचे नाही.
एकाच देवताचे चरण धरायचे आणि तीच आज्ञा घेऊन मग बोलतात ना, तिथं नवीन मठाचं काम चालू होतं. नाना महाराजांचा मठ आहे तिथे. तर मठाचं काम झालं, सगळे झाल्यावरती सगळे लोक जाऊ लागले. त्याच्यातही पहिला माझा भाऊ गेला. मग माझ्या भावांनी अनेक आमच्या घरच्यांना सांगितलं, बाबा मठात जा, तिथे चांगलं आहे. मग मीही मठात जाऊ लागलो. पण मला दीक्षा होती. मठात गेलो, मला माहीत नव्हतं स्वामी महाराज कोण आहेत. तिथं गेल्यावरती ज्यावेळेस स्वामींना पाहिलं ना, ते आकर्षण पहिलं स्वामींजवळ झालं. बघा, आपला जो इष्टदेवत असतो ना, स्वामी जय गे ह्या तिनं सोडी कदा. जो स्वामींचा भक्त आहे तो स्वामींजवळ जाणारच. पहिल्यांदा आतमध्ये प्रवेश केल्या जे आकर्षण झालं ते आजपर्यंत आहे. भक्ताला जास्त वेळ लागत नाही त्याच्या इष्टदेवतापर्यंत जायला. अनेक जन्मांची पुण्य असावी लागते आणि तीच पुण्य माझी कामं आली. माझ्या देवाने, माझ्या इष्टदेवतेने, माझ्या स्वामी महाराजांनी, ते पण गुरुकृपेने सांगतात. गुरुकृपा किती महत्त्वाची, याला सर्वात जास्त महत्त्व आहे. आणि तीच गुरुकृपा माझ्यावर झाली आणि माझा इष्टदेवत मला मिळाला. तिथून पुढे खरी लीला सुरुवात झाली. जी लीलेला सुरुवात झाली महाराजांची, जेव्हा मठात प्रवेश केल्यावरतीच मला जी खरी लीला दर्शन घडू लागले. त्याच्यानंतर, त्याच्या अगोदर मला कुठलंच दर्शन झालं नाही, लक्षात ठेवा. कुठलंच दर्शन नाही झालं. पण ज्या वेळेस मठात प्रवेश केला, माझा देव मला मिळाला माझ्या गुरूंच्या कृपेने. तिथून पुढे माझ्या देवाने ती लीला करायला सुरुवात केली आणि त्या लीलेला सुरुवात झाल्यावरती आकर्षण झालं. मग पहिल्या दिवशी गेलो, मग रोज जाऊ लागलो. बोलतात ना, एकदा माणूस मठात गेला ना, परत परत जात राहतो. ती महाराजांची शक्ती आहे. ती अजून कोणा आपल्या बुद्धीच्या पलीकडे गोष्टी आहेत आणि ते भक्ताचं आकर्षण आहे. त्याला आम्ही काय करू, माझं प्रेम आहे, माझा आत्मा आहे, मी त्यांच्याशिवाय राहू पण नाही शकत. ही महाराजांची कृपादृष्टी. आणि त्यावेळेस रोज जाऊ लागलो. महाराजांवर प्रेम वाढू लागलं. विश्वास, श्रद्धा, भाव, भक्ती, डोळ्यातनं अश्रू येऊ लागले. बऱ्याच गोष्टी जीवनात घडू लागल्या. ते आता काही सांगण्यासारखं नाही आहे. खूप प्रेम माझ्या महाराजांवरती. माझा प्राण आहे, माझा आत्मा आहे. आता बोलतोय तरी मन भरून येते, खरं बोलायला गेलं तर. आता तू मला प्रश्न विचारला तरी पण माझ्या मनामध्ये जे प्रेम उभं राहते माझ्या महाराजांबद्दल, कारण की त्यांच्यासारखी माया तुम्हाला या जगात कोणीही लावू शकत नाही. ती आई मांडली गेलेली आहे. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्तात्रय त्रिगुणात्मक रूप आहे. काय आहे? हा, तर तेच रूप माझ्या समोर उभं आहे. आणि ज्या वेळेस महाराजांना पाहिलं मी, तुम्हाला अक्षरशः तुला एक सांगतो मी, मला साक्षात घरातच 3 शिरे 6 हात असं रूपाचं दर्शन झालं मला. बोला, महाराजांनी दत्तात्रय भगवानामध्ये रूप दर्शन दिलं. अरे मीच आहे तू, तो मीच आहे, कशाला तू एवढा वनवन भटकतोयस? बस, ज्याचा चंचल होऊ नकोस. तिथून पुढे मग महाराजांची प्रेरणा द्यायला सुरुवात केली. पहिलं दर्शन मला नाथांचं दर्शन दत्त महाराजांचं झालं. आणि मग वय माझं 24 वय झाल्यावरती इथं तर मला अनेक साक्षात्कार दर्शन झाले. ते आपण नेक्स्ट टाइम मांडूही असते. आता काय जास्त वेळ जाईल त्याच्यामध्ये. आता एवढं मोठी कथा सांगायची म्हणजे सोपं नाहीये. त्याच्यामुळं आपण थोडक्यात आवर्त घेऊया. आणि त्यावेळेस 24व्या वर्षी माझे गुरु बोलले, माझ्या गुरूंनी, माझ्या सद्गुरूंनी मला उपदेश केला, अरे तू एवढी साधना करतो, एवढी भक्ती आहे तुझी महाराजांवरती, तुझी भक्ती का तू बाहेर काढत नाही? म्हणलं माझ्यात काय सामर्थ्य आहे मामा? मला समजतच नाही. कारण मी मामा बोलतो गुरूंना, काय करायचं काय मला समज. अरे काही करायची गरज नाहीये, मी सांगतो तेवढं कर. एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवून बघ, त्याला फरक पडतोय का, जा. आणि त्याच रात्री मला इतका मोठा साक्षात्कार झाला ना, तुम्ही विचार पण करू शकत नाही. तर मला माझ्या देहातनं माझा आत्मा उठून, माझं सूक्ष्म स्वरूप उठून अक्कलकोटमध्ये गेले. म्हणजे तिथे प्रगट पहाटेची जी आरती असते ना महाराजांची, त्या आरतीला मी उभा आहे तिथे. मला असं वाटत नाही स्वप्न आहे का काय. बघा, जे तू मला प्रश्न केला, महाराज तुम्ही कसे मार्गदर्शन करायला लागले, त्या मार्गदर्शनाचं मागचं मोठं कारण हे आहे. तिथून मी डायरेक्ट अक्कलकोटमध्ये पहाटेची वेळ, तिथं तो ब्राह्मण आहे जाडासा, काय त्यांचं नाव आहे, काय ते नाव त्यांचं, चोळप्पा महाराजांचे. चोळप्पा महाराजांचे जे वंशज आहेत कोणतरी, मला नाव नाही माहिती त्यांचं, कारण त्यांचा आपला परिचय नाहीये. ते तिथे उभे होते आणि ते आरती घेत होते. त्यांना मी ओळखत पण नव्हतो, कधी अक्कलकोटला पण गेलो नव्हतो.
ते तिथे दाखवले. अनेक लोक उभी होते. वटवृक्षाचं झाड होतं, छोटंसं देऊळ आहे बघ तिथे. हा. तिथं महाराज बसायचे. हा. महाराज बसून तिथं लोकांना उपदेश करायचे त्या वटवृक्षाखाली. ते वटवृक्ष दाखवलं मला, म्हणजे समोरच, म्हणजे जसं आहे तसंच. हे आता थोडा थोडी शोबाजी केली मठाच्या अवतीभोवती, पण त्यावेळेस नव्हतं तसं, मोकळं होतं वातावरण सगळं. आणि त्यावेळेस वटवृक्षाखाली छोटंसं मंदिर होतं. त्यावेळेस लोक डायरेक्ट तिथं दर्शन घ्यायचे, हात लावायचे, बाजूने प्रदक्षिणा मारायचे. आणि अचानक त्या देवळामध्ये असा घंटा प्रगट झाला, मला डोळ्यासमोर दिसतोय. वाजायला टाण 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 वाजायला लागला. आणि मी माझ्या अंगावर काटायला, ही काय चमत्कार आहे हा. महाराज, मला महाराज दिसत नाहीयेत, महाराज दिसत नाहीयेत त्याच्यामध्ये मला, पण घंटा वाजला जोर जोरात. आपोआप त्या देवळामधून, छोटंसं देवळ आहे त्याच्यातनं घंटा बाहेर निघाला एवढा मोठा, आणि तो वाजायला लागला जोर जोरामध्ये. जोर जोरामध्ये वाजायला लागला आणि आवाज आला, बजाव घंटा अभी बच्चा मार्गदर्शन करेगा. तिथून पुढे दुसऱ्या दिवशी लोक आपोआप यायला लागले माझ्याकडे. मग हे काय म्हणावं मला सांगा तुम्ही. ही महाराजांची लीला नाही तर काय. महाराजांची इच्छा होती. या जन्माच्या मागचं कारण काय आहे, तर हा जन्म व्यर्थ जाता कामा नये, लोकांच्या उपयोगी पडावा, याच्यासाठी महाराजांनी हा जन्म मला दिला. आणि संभाजी बाबा आणि धनाजी बाबा या गुरु शिष्यांनी त्या आदेशाने तो भस्म दिला आणि हा जन्म झाला माझा. आणि महाराजांनी लगेच खेचून घेतलं मला आणि त्यांच्या सेवेत लावलं. आपलं सामर्थ्य नसतं रे, महाराज स्वतःचं काम स्वतः करता, आपण निमित्त मात्र असतो. पण एवढंच काय, तो ईश्वर आहे, परब्रह्म आहे, आपल्या समोर उभा राहिला तर आपण जळून खाको. अनंत कोटी सूर्याचे तेज आहे आपल्या स्वामींमध्ये. त्यावेळेस महाराजांनी मानवदेव स्वीकारलेला तुमच्या आमच्यासाठी सौम्य रूप घेऊन. आता तर आपण सहन करू शकतो का ते रूप? नाही. म्हणून महाराज लवकर दिसत नाहीत ना, दर्शन काय बोलत असतील ते फेकत असतील. काही लोकांचे साक्षात्कार खरोखर आहे, पण काही आता जे युट्यूबला बरेच चॅनल आहेत, काही विचित्र बोलतात. रोज माझ्या संगीत स्वामी बोलतात, बाबांनो मी कोणाला नाव ठेवत नाही, क्षमा करा, उगाच माझ्या महाराजांची नालस्ती करू नका, महाराजांचं नाव खराब करू नका. महाराज कोणासंगती बोलायला मोकळे नाही आहेत. अनंत कोटी सूर्याचं तेज आहे, ईश्वर आहे, ब्रह्म आहे. अहो योगियांना ते पावत नाही. तुमचं आमचं भाग्य थोर आहे बाबांनो. या संसारामध्ये महाराज नुसतं साधं नाम घेतलं तरी माझे महाराज तुम्हाला साक्षात्कार आणि दर्शन देतात. अहो बोलले तर तुम्ही आत्मज्ञान आणि ब्रह्मबोध तुम्हाला अवगत होईल. मग तुमच्या आमच्यासारख्यांना असं युट्यूबवर यायची गरज लागणार नाही. आपल्याला जेवढं महाराजांनी दिलंय ना त्याच्यात समाधान माना. जे महाराज सांगतील त्याचं आज्ञेचं पालन करा आणि लोकांसमोर तुमचे अनुभव सांगा. आणि त्याच्यातनं लोकांची भक्ती कशी वाढेल, लोक हिंदू सनातन धर्माबद्दल कसे जागृत राहतील, हा भाव त्यांच्यात निर्माण करा. आणि ही शिकवण आपल्या महाराजांची होती पहिल्यापासून. आपल्या महाराजांचं स्वरूप कसं आहे मला सांग, दिगंबर स्वरूप आहे. बरोबर आहे. आपले महाराज भगव्या लंगोटवरती आहेत. मग ते कोण आहे? कट्टर हिंदू सनातन महाविष्णू आहेत ते. आणि हा सनातन धर्म म्हणजे मूळ ब्रह्म झाला, न अंत न अनंत, तो त्याच्याही पलीकडे. सांगायचं कारण काय, त्याच्याही पलीकडे, अनंताच्याही पलीकडे आहे. आता ही भक्ताची उपमा असते, हे शब्द असतात आणि हे सत्य आहे, शास्त्रात पण लिहिलेल्या गोष्टी आहेत. पण महाराज या कलियुगामध्ये 1856 ते 57 सालामध्ये आले अक्कलकोटमध्ये. तिथून पुढे महाराज अनादी कालापासून आहेत. पण अक्कलकोटमध्ये प्रवेश केल्यावरती महाराजांनी ती लीला चालू केली आणि त्याच्यामुळे लोकांना महाराज श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटमध्ये ते नाव प्रचलित झालं आणि लोकांना समजले. आणि महाराजांनी काय ध्येय सोडला नाही. महाराजांनी त्यांच्या लीलांनी ध्येय सोडून आत्ताही महाराजांची लीला आणि अनुभूती येते लोकांना. आता खरी लीला चालू झाली स्वामी. जी प्रचिती, जी अनुभूती आहे, जे लोकांना जे हवंय ते महाराज देतातच आहेत. मग काय व्यावहारिक जीवनातला असू दे, अध्यात्म मार्ग असो, काही असो, जसा भाव त्याप्रमाणे आपले स्वामी महाराज आहे. तसंच महाराजांनी काय, मला माहिती नाही महाराजांनी काय दिलंय, पण हा आवाज मला आला, बजाव घंटा बिबज्जा, आणि महाराजांचा आवाज होता. कोणाचा होता? त्या दुसऱ्या दिवसापासून आपल्याकडे मार्गदर्शन आपोआप गर्दी झाली. अरे आता यांना मार्गदर्शन करायचं कसं? ज्या वेळेस स्वतंत्र गादीवर बसलो त्यावेळेस आपोआप ते शब्द मुखातनं निघू लागले. आणि तिथून त्यावेळेसपासून आतापर्यंत
मार्गदर्शन आणि योग्य ते काम माझ्याकडनं महाराज करून घेत आहेत. ही महाराजांची कृपा आहे आणि ही महाराजांची लीला आहे. आणि आज आपण तू आणि मी कुठं बसलोय? मठाच्या सानिध्यात बसलोय. मठाच्या सानिध्यात नक्की. आणि स्वामी महाराज मठामध्ये बसलेले आहेत, ते ऐकतात, आपले दोघांचं बोलणं ऐकतायत. हे सत्य आहे. हे माझ्या जीवनातली अनुभूती आहे आणि अशा प्रकारे मी मार्गदर्शन करायला लागलो. श्री स्वामी समर्थ. महाराज आणखी एक प्रश्न होता. महाराज आत्ताच अक्षय तृतीया झाली. आज गेली 16 वर्ष आम्ही तुमच्या सानिध्यामध्ये आहोत. आपल्याला गाणगापूरला असताना अक्षय तृतीच्या वेळेला जो अनुभव आला होता तो सर्व भक्तांपर्यंत सांगाल का? ठीक आहे, काय हरकत नाही. बघ कसं आहे, आता मी तर तुम्हाला गाणगापूरला घेऊन गेलतो, त्यावेळेस आपण अष्टतीर्थ केले. अष्टतीर्थ केल्यावरती तुम्ही मी सगळे थकलेले, ऊन पडलेलं, त्याच्यामुळं आम्ही सगळेजण आराम करत होतो. पण बोलतात ना, काय माझ्या स्वामी समर्थांची, दत्तात्रय भगवानांची कृपा आहे ते आता त्यांनाच माहिती. माझं पूर्वपुण्य गुरुकृपा असल्यामुळे, आई वडिलांचा आशीर्वाद आहे माझे, त्याच्यामुळे या अशा घटना घडतात जीवनामध्ये, अशा अनुभूती येतात. आणि त्यावेळेस अष्टतीर्थ सगळं झालं आणि तुम्ही लोक सगळे थकलेले, मी थकलेलो, सगळेजण झोपले, गाढ झोप लागली सगळ्यांना. आणि असा काय साक्षात्कार झाला बघा मला. तर त्या दिवशी अक्षय तृतीया होते आणि अक्षय तृतीयाला उन्हाळाच असतो, कडक ऊनच असतं. त्या उन्हात तर काय माणसाला सुधरत नाही, इतकी तापी निर्माण होते. त्याच्यामुळं बोलतात ना, सगळ्यांना गळफटल्यासारखं झालं. आणि मग त्याच्यामुळे सगळे आराम करायला लागले. आणि अचानकच एवढा दिव्य साक्षात्कार झाला. आणि त्यावेळेस आपण कुठे होतो बघा, गुळवणीकर का महाराजांच्या मठात, कारण आपला मुक्काम तिथंच असतो. आणि त्या ठिकाणी गुळवणीकर महाराजांच्या मठामध्ये आपण पहिल्या मजल्यावर झोपतो, आपली जागाच येते, रूम नंबर 8 त्या फिक्स आहे तिथे. त्या ठिकाणी झोपतो आपण. आणि साक्षात असा अनुभव आला मला, म्हणजे साक्षात्कार, अनुभव नाही, साक्षात्कारच. साक्षात्कार आणि हे छोट्या मोठ्या अनुभवांमध्ये फरक आहे. साक्षात्कार असा झाला, तर दिव्य मूर्ती महालक्ष्मीची मूर्ती प्रगटली. ती पण एक 10-15 फुटाची मूर्ती असेल. आणि मी समोरच आई, अचानकच उभा राहिलो आई समोर. आणि फक्त असं बघून आईकडं 4-5 वेळा मी हाक मारली, आई 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 म्हणून हाक मारली. काय मारली? हा, 4-5 वेळा. आणि अक्षरशः महालक्ष्मीचं रूप जिवंत एखाद्या स्त्रीच्या रूपात झालं. गुलाबी साडी अंगावर होती बघा, साडीचा कलर पण अजून माझ्या लक्षात आहे. अंगावरती सुवर्ण मंगळसूत्र, हातात पाटली आपण बोलतो ना, ते पायात सगळं सुवर्ण होतं आईच्या अंगावरती. आणि हाक मारल्या मारल्या आईचं जिवंत हाडामासाचं, म्हणजे शरीर हाडामासाचं झालं. आणि ज्यावेळेस माझ्याकडनं आईने असं बघितलं, एवढ्या रागात बघितलं ना, मी 2 मिनिटं घाबरलो. म्हणलं अरे, मला तर साक्षात्कार झाला ना, आई माझ्याकडे एवढ्या रागाने का पाहते? काय 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 अशी चूक झाली माझ्याकडनं? मी हाक मारल्यामुळे रागाने पाहते का काय? आणि अचानकच माझ्या मुखातनं असं निघालं, कारण की त्यावेळेस माझी आई, जन्म देणारी आई, ती आजारीच असायची. म्हणजे बोलतात ना, वयानुसार कॅल्शियम कमी होतं शरीरात आणि काही घटना कमी होतात, तसं काय झालं असेल. पण ते शरीराला सुख पडत नव्हतं. मग आईला मी अचानकच मुखातनं निघालं. म्हणलं आईला बोललो, माझी आई तर दररोज आजारी असते, आई तू काहीतरी कृपा कर ना, तिला बरं कर. त्यावेळी जा, तुझी आई बरी होईल, तुला काय काम धंदे नाही, काही मागत राहतो. काय रागून बोली काय माहित. म्हटलं तर आई तर एवढी प्रेमळ आहे, आई आहे. मी आई आई 4 वेळा हाक मारले, तू तर हाडामासाची झाली आणि माझ्यावर रागून बोलतेस. आता आईचंच प्रेम होते, आई रागावणार नाही तर कोण रागावणार? पण त्याच्या मागचं कारण वेगळं होतं. काय होतं? हा, कारण तर वेगळं होतं त्याच्या मागे. आणि ते कारण असं होतं, साक्षात्कार झाला, आईचं दर्शन घेतलं, परत आईनी ते मुख फिरवलं आणि वरती पाहू लागले आकाशाकडे. कुठं पाहू लागले? आकाशाकडे पाहू लागले. आणि तिथून गडप झाली. अक्षय तृतीय दिवशी बरं का, अक्षय तृतीय दिवशी कोणाची पूजा केली जाते? लक्ष्मीची पूजा केली जाते ना. आणि त्याच दिवशी लक्ष्मीचं दर्शन झालं. पण ती रागामध्ये मला बोलली, त्याचं कारण मला त्यावेळेस नाही समजलं. पण दुसऱ्या दिवशी मला फोन आला घरून, माझ्या बहिणीचा फोन आला, अरे तुला माहिती आहे का मामाला काय झालं? म्हणजे माझ्या गुरूंना.
पॅरालिसचा झटका आलता. काय आलता? पॅरालिसिस. पॅरालिसचा झटका आलता. तर त्यांची थोडी जीभ वळालेली, थोडं म्हणजे थोडंसं हातापायाला थोडंसं नॉर्मल, ओके, काय प्रॉब्लेम नाही झाला. त्यांना लगेच डॉक्टरकडे गेले. ते आईचीच कृपा हो, असं कोण बरं होत नाही झटकाने. म्हणजे त्यांना तसा त्रास होऊन नाही दिला आईने. पण कारण की माझ्या गुरूंच्या शरीरामध्ये लक्ष्मीची शक्ती आहे, महालक्ष्मीचा वास आहे त्यांनी. कारण की म्हणून मी बोला ना, आपलं लक्ष्मीचं पण अनुष्ठान आहे पहिल्यापासून. कारण की महालक्ष्मी मला खूप प्रिय आहे, पहिल्यापासून मला आवड आहे महालक्ष्मीची. आणि महाराजांनी त्या महालक्ष्मी स्वरूपात पण मला साक्षात्कार दिला, तो आपण नंतर मांडूया, तोही नंतर मांडू. जुन्या काळात महाराज कसे दर्शन द्यायचे त्याच पद्धतीने मला दर्शन झालेले आहेत. मी तर आतापर्यंत दत्त स्वरूप मांडत होतो, पण ते दत्त स्वरूपातले आपले स्वामी महाराज हे लोकांना माहिती नाहीत, तेही लोकांसमोर मी मांडणार आहे. आणि त्यावेळेस माझ्या गुरूंना अशी अवस्था झाली, त्याच्यामुळे काय आई रागवली, हे 100% त्याच्यामुळेच. अरे तू इकडे येतोय, तुझ्या गुरूंची काय हालत आहे तिथे. म्हणून मी काय बोलतो, सबसे बडा गुरु काय मानलं गेलेलं आहे? सबसे बडा. हा, सद्गुरू खूप महत्वाचे असतात आपल्या जीवनामध्ये. सगळं तीर्थयात्रा सगळं सोडून गुरूंच्या चरणाशी जायचं. किती कोणी विरोध केला ना, अरे काय आहे तिथं, अरे तुझ्या घरात काय चालू आहे, तुझा अमुक चालू आहे, अरे तुझ्या घरात पूजा अर्चना आहे, तुझा अमुक आहे, आणि तुझ्या गुरूंचा आदेश आला लगेच तू निघाला. मी काय म्हणून, मी काय, शास्त्र एका बाजूला आणि गुरु परंपरा एका बाजूला. म्हणून गुरु शक्ती आणि गुरु परंपरा सर्वात श्रेष्ठ मानले गेलेली आहे. म्हणून ज्याला गुरु परंपरा माहिती नसेल त्यांनी नवनाथ भक्तिसार वाचावं, गुरुचरित्र वाचावं. या अनेक जे साधू संतांची चरित्र असतील, गुरु परंपरेतले चरित्र असतील, ते वाचावे, त्यावेळेस त्यांना गुरुतत्व खरं कळायला जाईल. म्हणून सबसे बडा गुरु है और गुरु से बडा गुरु का ध्यास है. एक वेळेस लक्षात ठेव, देवाने देव काय देऊया ना, देव नाही प्रसन्न झाला तुम्हाला तरी चालेल, पण गुरु प्रसन्न होणं खूप महत्वाचं आहे. कारण गुरुशिवाय तुम्हाला इष्टदेवत मिळूच शकत नाही. हे माझी स्वतःची अनुभूती आहे. जे बोलत असतील ते महान असतील, स्वयंभू गुरु असतील बाबा, पण मी एवढा मोठा नाहीये. तर माझ्या गुरूंची कृपा माझ्यावर आहे, त्यांचा आधार आहे, म्हणून मी तुझ्या समोर बसलो. आणि तुम्ही माझी लेकरं आहात, तुम्ही माझ्या सानिध्यात आहात. कारण माझ्या गुरूंनी मला गुरु घडवलं, शिष्य नाही घडवलं. लक्षात ठेवा, गुरु असे पाहिजे तर गुरु घडवायला पाहिजे. त्यांनी मला शिष्य नाही घडवलं, मला गुरु घडवलं. एवढा मोठा आशीर्वाद दिला. आणि त्याच्यामुळे महालक्ष्मी माता माझ्यावर रागवली, तिकडे जा बोंबल. मग आपण दुसऱ्या दिवशी निघालो आणि मग माझ्या गुरूंकडे गेलो. मग परत आम्ही गुरु शिष्य दवाखान्यात मग तिथे गेलो. मग ते डॉक्टरकडे गोळ्या बिळ्या काय ते गुरु ओके झालते. महालक्ष्मीची त्यांच्या अंगात शक्ती आहे, दत्त महाराजांची भक्ती आहे पहिल्यापासून. दत्त महाराजांची बहीण महालक्ष्मी माता, कोल्हापूरला महाराज तर पहिले भिक्षा मागतात तिथे. ते नातं बहीण भावाचं आहे, नाथांचं ते सगळ्यांना माहिती आहे. आज काही लोक वेळी राहिलेले नाहीत, सगळ्यांना समजतं कसं वागावं, भक्ती मार्ग काय. पण ज्याला समजत नसेल ते हे मी सांगतोच आहे, तुमच्यासमोर मांडतोच आहे. आणि ते झाल्यावरती मग माझ्या गुरूंना मी सांगितलं, माझ्या गुरुला काय नाही रे, ते तुला दाखवलं लक्ष्मीने माझी अवस्था काय झाली. त्यावेळेस मग माझ्या गुरूंना मी सांगितलं, बाबा मला माहीत नव्हतं असं होणार आहे, पण महालक्ष्मीने ते दाखवलं आणि मी आज तुझ्या चरणाशी धावत आलो. अशा काय घटना त्या जीवनात घडल्या. असो, श्री स्वामी समर्थ. आतापुरतं एवढंच. महाराज एक प्रश्न विचारू का? हा, विचार, काय हरकत नाही, विचार. महाराज, आजच केदारनाथांचं दरवाजे उघडलेत, हां, तिथे दर्शन चालू झालंय. तुम्हाला आलेली दिव्य अनुभूती केदारनाथाची ती सर्व भक्तांपर्यंत जरा सांगाल तर खूप बरं होईल. म्हणजे आजच सर्व मांडायचा असा विचार आहे तुमच्या लोकांचा. ठीक आहे, काय हरकत नाही. बघा कसं आहे, केदारनाथ एक चारो धाम असं म्हटलं गेले, त्याच्यामधलं एक तीर्थक्षेत्र मानलं गेलेलं आहे, बरोबर आहे का नाही? तर अशी काय घटना घडली माझ्या जीवनामध्ये. बघा, केदारनाथांना आता सुरुवात झाली, अनेक यात्रेकरू जाऊ लागले. त्या ठिकाणी खूप छान स्थान आहे, स्वर्गाचं द्वार असं म्हटलं गेलेलं आहे. स्वर्गाची हवा तिथनं येते, उत्तम आहे. कारण की जो ठिकाण आहे आणि त्या ठिकाणी जे तपस्वी आहेत, जे योगीजन आहेत, ते तुम्हाला तिथंच मिळू शकतात.
कारण की हिमालय आणि कैलास पर्वत किंवा केदारनाथ हे सगळे एकच रांग आहेत हो. तर त्या ठिकाणी अनुभूती वेगळीच येते आणि साक्षात्कार वेगळाच घडतो. साधू संतांची पण अनुभूती तिथे येते आणि तिथं आपण स्वतः जर गेलो ना तिथे ते वेगळंच चैतन्य जाणवतं. कारण की तिथं गेल्यावर तुम्हाला परत खाली येऊशी वाटत नाही. बघा, मी केदारनाथला नाही गेलेलो आहे. मी आज खरं ते समोर मांडायला काय हरकत नाही. कारण की कसं आहे, कारण की जास्त करून स्वामींवर जीव जडल्यामुळे, प्रेम जडल्यामुळे की मला स्वामींच म्हणजे महाराजांना एवढ्या लांब जायचंय मला. मी जाणार, 100% जाणार आणि तुम्हा लोकांनाच घेऊन जाणार. मी जाऊ, आपण काय हरकत नाही केदारनाथला. पण त्याची अनुभूती मी तुम्हाला सांगतो. माझी इच्छा व्हायची यार केदारनाथला जायचंय. मी महाराजांसमोर एकदा दोनदा महाराज एकदा केदारनाथचं दर्शन घ्यायचं हो. म्हणजे आपल्या स्वामी महाराजांना प्रार्थना केली मी, मला एकदा पाहायचंय केदारनाथ. मी जाऊ शकतो, तुमच्या कृपेने जाऊ शकतो. पण काय होतं काय मध्ये अचानकच मूड ऑफ होतो आणि मग थांबून घेतो. पण महाराज जायचंय हो, मला जायचंय. आणि काय स्वामींची कृपा झाली, अचानकच एवढा दिव्य साक्षात्कार झाला मला केदारनाथचा. तर बोलतात ना, साक्षात्कार आणि स्वप्न फरक आहे. मी 1000 वेळा सांगतो, शरीर झोपलेलं असतं तुमचं, पण जे शरीरातलं सूक्ष्म स्वरूप एक रूप असतं आपलं, जे कारण शरीर असतं आपलं, कारण आणि महाकारण, त्याच्यातलं जे शरीरातलं जे कारण किंवा महाकारण शरीर जे शरीरातनं उठलं जातं, जे सूक्ष्म शरीर उठलं जातं, ते शरीर आपलं तिथपर्यंत पोचलं जातं. आणि त्या शरीरात इतकं सामर्थ्य असतं, ते दिव्य शरीर असतं, ते एक हवेसारखं असतं. आता आपण हवेत बसलो, केवढी हवा आहे, तसंच असतं. ती हवा आता येते तर ते डायरेक्टली तुम्हाला मडीपर्यंत निघेल, एवढं तेज असतं, एवढं वेग असतो त्याचा. तसंच काय माझ्या जीवनात ती घटना घडली. अचानकच तिथे मी उभा आणि मला त्या ब्राह्मणांनी, तिथले जे ब्राह्मण आहे स्वतः मला ते आतमध्ये घेऊन गेले आणि तिथे पाहतोय तर साक्षात केदारनाथांची पिंड, ते नंदीच्या खांद्यासारखी आणि बाजूला असं सुवर्णसारखं केलेलं आहे. काय केलंय, सोन्याचं असं काहीतरी त्यांनी बाजूला चौथरा केलेला आहे. तिथं माथा टेकवला, दर्शन घेतलं, त्या केदारनाथाला प्रार्थना केली, हे परमेश्वरा, हे ईश्वरा, हे आदिनाथा, सर्वांना सुखी ठेव, आनंदात ठेव रे बाबा, अशी दयादृष्टी असू दे आणि या दासाकडनं काय चूकभूल झाली असेल तर माफ कर. ही त्यावेळेस माझ्या मुखातनं शब्द निघालेले मला अजून आठवत आहेत. आणि हे ज्यावेळेस तुम्हाला असे शब्द आठवतात ना, ते सत्य साक्षात्कार असतात, लक्षात ठेवा. आणि जे तुम्हाला स्वप्न किंवा हे काय गोष्टी आठवत नाही ते मनाचे खेळ असतात. बघा, 7 प्रकारची 7 स्वप्न असतात. जे अध्यात्म मार्गातले ते सत्य असतं, बाकी सगळे खोटे असतात. त्याच्यामुळे कोणी घाबरायचं नाही, मला बाबा असं स्वप्न पडलं माझं असं होईल तसं, काय घाबरायचं कारण नाही. जे सर्वसामान्य भक्त आहेत त्यांनी घाबरायचं नाही. ज्याची इष्टदेवताची भक्ती प्रबळ आहे त्यांनी या छोट्या मोठ्या गोष्टींना घाबरून जायचं नाही आणि मनाचे खेळ उगाच उभे करायचे नाही. आणि त्याच्यातनं मग तुम्ही टेन्शन घ्याल आणि घरच्यांना पण टेन्शन द्याल, असं करायचं नाही. कारण की लक्षात ठेवा, ज्याच्या मागं इष्टदेवत आहे ते स्वप्न काय तुमची वाईट करणार आहे. अहो, हे स्वप्न आपल्या बुद्धीने आपल्याला पडले, आपण विचार तेवढे करतो. बोलतात ना, जे मनात बसे ते स्वप्नात दिसे, जे मनी दिसे ते स्वप्ने दिसे. मग याच्यावर आपण प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचं. आणि सर्वांना माहिती आहे, जो आपण विचार करतो, मग तुमच्या भौतिक जीवनातला असू दे या इतर कुठलाही असू दे, त्याचप्रमाणे तुम्हाला त्या घटना घडायला लागतात. पण जे तुम्ही कुठलाही विचार करत नाही आणि अचानकच तुमच्या समोर अशा घटना उभ्या राहतात, तर याला साक्षात्कार असं म्हटलं गेलेलं आहे. आणि त्या साक्षात्कारामध्ये पण फरक असतो बरं का. मी काय बोललं, ज्यावेळेस तुमचा देह झोपलेला असतो, तुम्ही गाढ झोपत असतो आणि तुम्हाला समजतं त्यावेळेस माझा शरीरातला आत्मा उठतोय आणि मी परत झोपायचा प्रयत्न करतोय, पण ते आतमध्ये जात नाही ते देह आणि देह उठून बसत नाहीये. आणि त्याच्यानंतर अचानकच माणूस गायब होतो आणि तिथं प्रगट होतो. ठीक आहे, आपण करतो का काही? आपल्यात काय सामर्थ्य आहे? महाराज करतात. ते काय करतात, ती त्यांच्यातच ताकद आहे. किंवा जो योगी असेल, ज्याला ह्या विद्या अवगत असतील, त्याच्या परंपरेत, तेव्हा आत्ताचे नाही, या कलियुगात शक्य नाहीये. हे सत्ययुगातलं सांगतोय मी तुम्हाला. सत्ययुगात जे योगी होते त्यांना ते कळत होतं, मग ते कपडा चेंज करायचे. म्हणून काही योगी आतापर्यंत देहामध्ये होते, आता देह सोडले. पण आता या कलियुगामध्ये कितीही परम भक्त असू दे, कोणी असू दे, तो कपडा चेंज करू शकत नाही आणि त्याला योग सिद्धी किंवा ध्यान लागू शकत नाही. एकाग्रता होऊ शकते, एकाग्रतेने तुम्हाला देवाचं दर्शन घडवू शकतं, पण ध्यान लागलं म्हणजे तुम्ही समाधी अवस्थेपर्यंत जाता.
आणि समाधी अवस्थेपर्यंत गेले का तुम्हाला मोक्ष आहे. मग कशाला परत येत आहे जन्म मृत्यूमध्ये तुम्ही. हे अध्यात्म मार्ग थोडासा गूढ आहे, त्याच्यावरही चर्चा करू नंतर. मग त्या पद्धतीने मला अशा काही घटना घडल्या, त्या साक्षात त्या जो आपण म्हणून बोलतो ना, अरे भोळानाथ येतो, भोळा शंकर आहे, त्याने फक्त तेवढंच दर्शन झालं, असं काही वेगळं दर्शन झालं नाही. साक्षात शंकर भगवान प्रकट झाले, पिंडीच्या रूपात दर्शन दिलं आहे, ते सत्य बोलायला काय हरकत नाही. पण केदारनाथमध्ये, आता केदारनाथला कधी गेलो नाही, ती पिंड मी कधी पाहिली ना, टी व्हीवर पाहत होतो अमुक बिमुक, पण ते सोन्याचं बाजूला बनवलेलं, ते पुजारी आतमध्ये गे, त्या पुजारी पण मी स्वप्नात पण आता सांगू शकता हा पुजारी येतो. म्हणजे इतक्या काय घटना महाराज डोळ्यासमोर दाखवतात. आणि तिचं दर्शन घेतलं आणि अचानकच सेम तसंच झालं, परत देहात आलो आणि परत उठून बसलो. म्हणजे असे काय जीवनामध्ये साक्षात्कार येतात, दिव्य अनुभूती येतात. पण मी प्रत्येक भाविक भक्तांना प्रार्थना करेल, बघा तुम्ही केदारनाथला जातायत, जा, आवर्जून जा, कारण की आपल्या ईश्वराचं दर्शन घेणं हे महत्त्वाचंच आहे. प्रत्येक हिंदू सनातन धर्मातला जो व्यक्ती असेल, प्रत्येकाने एकदा तरी केदारनाथचं दर्शन घ्यावं. नाही घेता आलं तरी तर मनापासून स्वामी महाराजांना प्रार्थना करावी आणि स्वामी महाराजांमध्ये शंकराचं रूप पाहावं, त्याच्यातच केदारनाथ दिसले जातील, जसं मला दिसलं त्याप्रमाणे. पण केदारनाथला जायच्या वेळेस कोणीही लक्षात ठेवा, कोणीही तिथे घाण करू नका. अनेक लोक खायच्या वस्तू नेतात, प्लास्टिक नेतात, बाटल्या तिथंच टाकतात, त्या गंगेमध्ये टाकतात. काय लोक आहेत, असं विचित्रपणा करू नका, पावित्र्य राखा. आपली देवतांची भूमी आहे, ती योगियांची भूमी आहे. आपण पुण्य कमवायला जातो का पाप घ्यायला जातो हेच कळत नाही मला. असं करू नका, कर्म वाढून येऊ नका, काही उपयोग होणार नाही त्या केदारनाथला जाऊन. गलिच्छसारखं वागू नका, स्वच्छता राखा. आता काही लोकांना बोलतो राग येतो, त्यांच्या मनासारखं घडलं तर तुम्ही आम्ही चांगले, अन्यथा वाईट, म्हणजे महाराज चांगले नाही, असे पण लोक बोलतात. मग आता काय करायचं त्याला, मासा मग बोलायचं तरी कसं. मग माझं एकच सांगणं आहे, तर बाबांनो, बाबा कुठल्याही तीर्थक्षेत्री, केदारनाथ असो किंवा इतरही तीर्थक्षेत्र जाऊ, त्या ठिकाणी घाण करू नका, त्या ठिकाणी प्लास्टिकच्या पिशव्या टाकू नका, पेलेल्या बाटल्या टाकू नका. तुम्ही एक पिशवी घ्या, त्या पिशवीमध्ये कचरा भरा आणि जिथं कचरपट्टी असेल त्या ठिकाणी ते कचरा टाका. बाकी अन्यथा ठिकाणी देवाच्या ठिकाणी घाण करू नका. मागं केदारनाथच्या वेळेस किती मोठा प्रलय, 2013 मध्येच ना का, त्या दरम्यान काहीतरी, आता काही तारीख आठवत नाही, पण माझा अंदाज असा आहे त्यावेळी इतका मोठा प्रलय आला. का आला, सगळी पापं धुवून गेली का नाही मला सांग. किती घाण करून, अरे लोक तिथं मजा मस्ती मारायला जात आहे, हे काय ते स्थान आहे का. आपण पिकनिक रील बनवायला जातो का तिथे, हां, हनीमून बनवायला जाता का तुम्ही तिथे. मग हनीमून एकदाच होतं तिथे, डायरेक्ट यम लोकांमध्ये. मग तेच करा तुम्ही, काय करणार त्याला तरी. अहो देवाचा देवही तुम्हाला कळत नाही, त्यातला त्याचा तांडव झाला त्या ठिकाणी. किती लोक मृत्युमुखी पावली बघा. मग एक विचार करायची गोष्ट आहे ना, याच्यावर लोकांनी आत्मपरीक्षण करावं. अजून सुधरा बाबांनो, पावित्र्य राखा तिथे. तिथल्या लोकांना काय पैसा कमवायचा आहे ना, त्या बिचारे जे खेचर, ते घोड्याप्रमाणे खेचरच बोलतात ना त्याला, काय त्यांची हालत आहे. अक्षरशः मरतात हो, असे टाकून देतात. अरे न गेलेलं बरं त्या केदारनाथला. मग त्यापेक्षा पाय मार, तुम्ही मारा ना, पाय मारून मिळेल तर मोक्ष तर मिळेल बाबांनो तिथे. त्या मुक्या प्राण्याच्या छातडावर बसायचं, मग आम्ही तिथपर्यंत जाणार. जीव तळमळतो म्हणून बोलतो, नाही तर मला कोणाला मला अधिकार पण नाही बोलायचा. जे करत असतील त्यांनी बाबा लक्षात ठेवा, नका दुसऱ्याला, मुक्या प्राण्यांना नका त्रास देऊ. ठीक आहे, त्यांचंही पोट पाणी आहे. जसे तुम्ही ते घेतात ना कावडमध्ये कायाची पाठी, ते करा, बघू किती हिंमत आहे. काही लोक जातात घेऊन, फुली द्या श्वास, जा शिवलोकात, मोक्ष तर मिळेल. कशाला उगाच त्रास द्यायचा त्या महादेवाला तरी. त्या महादेवाला संकटात पाडता तुम्ही आणि वरून त्यालाच नाव ठेवायचं. परत आम्ही महादेवाला जाणार नाही, इतका मोठा प्रलय झाला, आम्ही विश्वास ठेवून गेलतो. महादेवाने तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही जाता पाप करता, तेव्हा महादेवाला विचारून करता का बाबांनो. हां, महादेवाला सांगता का मी आज हे पाप करणार आहे त्या केदारनाथ जवळ, आम्ही तिथं रूम घेऊन 8 दिवस मजा मारणार आहे, सांगता का तुम्ही. कशाला त्या महादेवाच्या नावाने खडे फोडता हो. अहो त्याला तमोगुणी म्हटलं गेलेलं आहे. बघा, हे 3 गुण कसले आहेत, सत्वगुण महाविष्णू, रजगुण ब्रह्म आणि तमोगुण हे कोण आहेत, साक्षात शिव आहेत. घडामोडी तेच करतात. एकदा महादेवाने नृत्य करायला सुरुवात केली तर विनाश पण करून टाकतील एका सृष्टीचा, परत निर्मिती करतील. त्यांच्यासाठी तुम्ही आम्ही फक्त भावला बावलीचा खेळ आहोत.
पण तुमचं आमचं भाग्य थोर आहे, त्यांनी आपल्याला जन्म दिला 84 लक्ष योनी भोगून. कारण की या मानवदेहालाच अधिकार आहे मोक्ष प्राप्त करायचा, मुख्या प्राण्यांना नाही. कारण की ते अदुगरच कर्म भोगतायत, 84 लक्ष योनीमध्ये आहेत ते. पण तुम्ही आम्ही सुटलेलो आहे, तुम्हाला आता आम्हाला मोक्ष प्राप्त करायचा आहे, म्हणून हा मानवदेह मिळतोय. पण या मानवदेहाचं कसं सार्थ करायचं अजून लोकांना समजलेलं नाही. मग ते काय करतात, अशी पापं करतात आणि देवाला नाव ठेवतात. कसला मोक्ष, परत यमलोक. मग ते केदारनाथला जा, नाहीतर मग अनेक चारोधाम करा, काही उपयोग होणार नाही. जोपर्यंत तुमच्या मनातलं पाप धुतलं जात नाही तोपर्यंत त्या तीर्थांचा काही उपयोग होणार नाही. जोपर्यंत तुम्ही साधू संतांचे जे उद्गार मुखातनं निघतात ते मनावर बिंबवत नाही तोपर्यंत तुमच्या तीर्थक्षेत्राला काही महत्व नाही. जोपर्यंत तुम्ही साधूंना जाणत नाही तोपर्यंत देव पण तुम्ही जाणू शकत नाही. हे आपल्या भक्ती मार्गात रामचंद्र प्रभू स्वतः म्हटलेले आहे. आणि गुरु परंपरा, आमचे गुरु पण तेच म्हणतात. बघा, सांगायला तर व्हिडिओ भरपूर मोठा होईल, पण आपल्याला एवढ्यातच आवरायचं आहे. असा काय मला केदारनाथ भगवानांचा अनुभव आला आणि ते मी सगळ्या भाविकांसमोर मांडले तू बोलल्याप्रमाणे. कारण की बघ, हे तुम्ही प्रश्न मांडताय हे लोकांच्या उपयोगीसाठीच खूप महत्वाचं आहे. एक भक्ती हा. जागृत होईल. हा, व्हायलाच पाहिजे ना. ते नाही झालं तर कसं आहे माहिती आहे का, आता हिंदू सनातन धर्म जागृत होणं खूप महत्वाचं आहे. आणि जोपर्यंत तुम्ही धर्मानुसार भक्ती जागृत करत नाही तोपर्यंत तुम्हाला धर्म पण कळणार नाही. जोपर्यंत देव कळत नाही ना तोपर्यंत हिंदू सनातन पण नाही कळणार तुम्हाला. भक्ती तर पाहिजे ना, देव तर कळायला पाहिजे ना. साधू संत त्यावेळेस सनातन काय ते कळेल ना, त्यांच्या मुखातनं कळेल त्याचे नियम काय आहेत, काय सनातन म्हणजे काय हे त्यावेळेस तुम्हाला ब्रह्म म्हणजे काय. आपल्या मनाचं फेक नाही करावं काही. जे उचलली जीभ लावली टाळ्याला, राग आला आपल्याला दिली कमेंट टाकून, मला आपला ती कर्म भोगावी लागतात. कारण की हे फेक नाहीये, हा अध्यात्म आहे, ही शक्ती आहे. अशा काय घटना असतात बाबांनो. ठीक आहे, असं काय हरकत नाही. जे सांगितलं ते मी मांडले. अजून काय प्रश्न असेल बाबा विचारून घे. नाही महाराज. हां, मग अजून पुढचं बोल ना. पुढचं काय बोलायचं का तुला? नाही महाराज, बस तेवढंच होतं की जेणेकरून आम्हा सर्व भक्तांना एक भक्ती मार्गामध्ये प्रेरणा मिळेल, जेणेकरून आणखी महाराजांजवळ जाता येईल, तुमच्या चरणी राहता येईल, एवढीच प्रार्थना होती महाराज. ठीक आहे, मग आतापुरतं एवढंच. परत सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश. सगळ्यांना स्वामी महाराजांनी चांगली बुद्धी देऊ, सद्बुद्धी देऊ. सगळ्यांनी हिंदू धर्माचं पालन करावं, हिंदू सनातन धर्माचं पालन करावं. आज जे काय पाकिस्तानमध्ये आणि आपल्या भारतामध्ये जी तानातन चालू आहे, जे काय आज युद्धाचा प्रभाव आहे आणि ते युद्ध होऊ नये ही स्वामी चरणी प्रार्थना. आणि झालं तरी एकदा ते पाकिस्तान उडून टाकावं. परत असे अधर्मी, असे राक्षस या आपल्या भारतभूमीमध्ये येऊ नये आणि हिंदू जात बघून मारू नये. आणि मारलं तर आहेच आहे त्यांनी, पण आपल्या सरकारने, एक तर माझं एक मत आहे, जर युद्ध झालं तर आरपार करावं, एकदाच पाकिस्तान कायमचा संपून टाकावा. म्हणजे हा आतंकवाद संपूनच जाईल. म्हणजे परत हा त्रास नको ना आपल्या भारताला ना इतर देशांनाही. ही स्वामी चरणी प्रार्थना आहे. आणि स्वामी महाराजांना, कारण की मला एकाने प्रश्न विचारलेला, महाराज तिथं काय चालू आहे बघा काश्मीर ठिकाणी. म्हणून मी बोललेलो त्याला, बाबा ही मागे अशा काही घटना घडलेल्या आहेत, मी माझ्या मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे जे युद्ध झाले. तरीही मी महाराजांना ही प्रार्थना करतो, महाराज एकतर हे बंद तरी करा, ना ते पाकिस्तान एकदाचं संपून तरी टाका. म्हणजे राक्षसांचा विनाश करा, जसं सत्ययुगात रामाने केलं त्या पद्धतीने आता हे मोदी सरकारने अशाच पद्धतीने त्यांच्यासंग ते वागावं आणि त्यांचा विनाश करावा. का ते अधर्मीय यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अभ्युत्थानाम धर्मस्य तदात्मानाम सृजाम्यहम्. जो धर्मानुसार वागत नाही त्याचा विनाश करणे हे गरजेचं आहे. हे स्वतः श्रीकृष्ण भगवान बोलले. श्री स्वामी समर्थ.